फोटोग्राफी म्हणजे 17th फोटोग्राफी अवॉर्ड सेरेमनी ब्लॅक अँड व्हाईट हा जो विषय दिलेला होता त्या विषयाअंतर्गत ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांची नावं मी जाहीर करते आणि आपले प्रमुख मान्यवर अतिथी श्रीयुत अशोक नायगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक वितरण करावं. मिस्टर संजय पंडित यांनी कृपया पुढे यावं. त्यांना सेकंड रनरअप फोटो स्टार हा पुरस्कार मिळालेला आहे. मी अशोक नायगावकर सरांना विनंती करते की त्यांनी संजय पंडित यांना सन्मानित करावं. या स्पर्धेतल्या फर्स्ट रनरअप आहेत मिस पल्लवी पिंगे. त्यांनी कृपया पुढे यावं. त्यांना फोटो स्टार हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर फोटो ज्युपिटर हा पुरस्कार मिळालेला आहे मिसेस विनीता नायर यांना. त्यांनी कृपया पुढे यावं. हां, त्यांच्या यजमानांना मी विनंती करते की त्यांनी येऊन हा पुरस्कार स्वीकारावा. खूप छान ग्रहताऱ्यांची नावं या पुरस्कारांना देण्यात आलेली आहेत. वा. त्यानंतर फोटो मून हा पुरस्कार मिळालेला आहे श्रीयुत रस्किन सावळा यांना. त्यांनी कृपया पुढे यावं. धन्यवाद. फोटो सन हा अवॉर्ड मिळाला आहे मिस गीता बडे यांना. त्यांनी कृपया पुढे यावं. मी त्यांच्या मिस्टरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारावा. धन्यवाद. पुढचा विषय होता ट्रॅव्हल अर्थात प्रवास. या विषयावरची बक्षिसं देण्याची विनंती या कार्यक्रमाच्या परीक्षक ज्योती शिंदे यांना मी करते. डॉक्टर दीप्ती नेने यांना सेकंड रनरअप फोटो स्टार हा पुरस्कार मिळालेला आहे. फर्स्ट रनरअप आहेत डॉक्टर विनय टोणगावकर. त्यांना फोटो स्टार फर्स्ट रनरअप अवॉर्ड मिळालेला आहे. धन्यवाद. त्यानंतर मिस जयश्री बेलवडी ओमानच्या आहेत आणि त्यांना फोटो ज्युपिटर हा पुरस्कार मिळालेला आहे. मिस्टर रस्किन सावळा यांना फोटो मून हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कृपया पुढे यावं. मिस गीता बडे यांना फोटो सन हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी कृपया पुढे यावं. हा जो पुरस्कार आहे ना, ह्या वेळेला पहिल्यांदाच असं झालं की दीपा बडेंची 4 पिक्चर्स फर्स्ट रँकमध्ये आली.
म्हणजे ही रँक कशी येते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्या तिन्ही जजेसना फोटो पाठवलेले असतात आणि तिघेही आउट ऑफ 10 मार्क देतात. त्यापैकी दोघे इथे आहेत, त्यांना माहिती आहे. आणि मग त्यात सगळ्याची टोटल होते. पण हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा आला की या तिघांनी तिच्या 4ही फोटोना सारखे मार्क होते. आणि गीताला मी फोन जेव्हा केला तेव्हा म्हणाले ना, दरवेळेला मला सेकंड रनर अप फर्स्ट रनर अप मिळतं, ह्या वेळेला मी जिद्द ठेवली की मला बक्षीस मिळालंच पाहिजे. आणि तिला 4-in-1 ट्रॉफी मिळाली, दिली. पुढचा विषय होता सेलिब्रेशन आणि या विषयावरची बक्षिसं देण्याची विनंती मी पुन्हा श्रीयुत अशोक नायगावकर सर यांना करते. पुढची बक्षीसं मी आपले परीक्षक श्रीयुत विलास आमरे यांना देण्याची विनंती करते. सेकंड रनरअप फोटो स्टार हा पुरस्कार मिळाला आहे मिस दीपा भेडे यांना. त्यांनी कृपया पुढे यावं सेलिब्रेशन या विषयावरचं. त्या आत्ता उपस्थित नाही आहेत. फर्स्ट रनरअप फोटो स्टार पुरस्कार मिळाला आहे मिस शालिनी कसबे यांना. त्यांनी कृपया पुढे यावं. हे पण आहे ते राहतं. फोटो ज्युपिटर पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर दीप्ती नेने दांडेकर यांना. फोटो मून पुरस्कार मिळाला आहे मिस्टर सुमित सरफरे यांना. आणि फोटो सन पुरस्कार मिळाला आहे श्रीयुत दिलीप कांबळे यांना. त्यांनी कृपया पुढे यावं. आता ह्या सगळ्या ट्रॉफ्यांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जी नावं आहेत ती जुन्या लोकांना माहिती आहेत. फोटो मून, फोटो सन, फोटो ज्युपिटर. म्हणजे फोटोग्राफ या शब्दाचाच अर्थ म्हणजे लाईटचा ग्राफ आहे. म्हणून जगातला कुठलाही कॅमेरा चांगले फोटो काढतो असं आपण म्हणूच शकत नाही, कारण कॅमेरा कधी फोटो काढत नाही. त्यामागे जसं मगाशी तुम्हाला पण कोणाला प्रश्न, आपल्याकडे हा प्रश्न अनेकांना पडतो की आपल्याकडे कौशल इनामदार आले आहेत, सुधीर गाडगीळ आले आहेत, आज अशोक सर आले आहेत, पण मग हे फोटोग्राफीच्या कार्यक्रमाला काय त्याचा संबंध आहे? तर आता जर तुम्ही जे विचार ऐकले असतील तर कळेल की फोटोला सुद्धा एक भाषा असते, फोटोमध्ये सुद्धा एक काव्य असतं. जेव्हा आपल्याकडे भरत जावळकर आले तेव्हा मला फोटोतलं काही कळत नाही. म्हटलं कळत नाही, अमूलच्या 3 ओळीमध्ये तुम्ही अमूल कंपनीला कुठे नेलं? ज्यांना माहीत असेल त्यांना अमूलच्या जाहिराती याच्या खाली एक 3 ओळीचं स्लोगन आहे. म्हणजे दरवेळेला तुम्हाला एक वेगळा विचार, वेगळा काहीतरी नवीन ऐकायला मिळतं, अभ्यास करायला मिळतो आणि आम्हाला ह्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळतं की आम्ही हे करतोय हे किती योग्य आहे. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मी त्यांचे विचार ऐकेन आणि याच्यामध्ये आपण जसं एक वेगळा बक्षीस दरवर्षी देतो ते ॲस्पायरिंग लेडी फोटोग्राफर, ॲस्पायरिंग फोटोग्राफर म्हणजे तुमचे मार्क आलेले असतात, हे मार्क बऱ्यापैकी आलेले असतात आणि त्या व्यक्तीची धडपड फोटोग्राफी शिकण्याची. मी मैत्री रावतेला बोलवतो
म्हणजे मैत्रीला मी तिच्या त्या कामात बघितलं की तिला फोटोग्राफीचा सेन्स आहे. तिचे जे फोटो इथे आहेत मला वाटतं ना, हा म्हणजे तिन्ही फोटो सिलेक्ट झाले होते, सेलिब्रेशन, ब्लॅक अँड व्हाईट. आणि म्हणजे मग आपण ही ट्रॉफी का सुरू केली त्याचं एक थोडक्यात सांगतो, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. ही ट्रॉफी डॉक्टर लेट मनीषा जाधव त्यांच्या नावाने दिलेली असते, कारण त्या सुद्धा अशा धडपड्या फोटोग्राफर होत्या. म्हणजे होत्या असं म्हटलं कारण कोविडमध्ये त्यांचं देहावसन झालं होतं आणि TB हॉस्पिटलला होत्या. तेव्हा जेव्हा त्यांचा मला फोन आला ते म्हणाले, विनायक मी कंटाळले हे पेशंट, TB हॉस्पिटल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कसं आहे ते. म्हटलं फोटोग्राफी शिका. त्यामुळे मला शिकता येईल. म्हटलं येईल. आणि मग त्याने ॲडमिशन घेतली आणि मग त्यांना ते इतकं आवडलं की मग त्यांनी इंडोर वर्कशॉप केलं, मग आउटडोर केलं. मग त्या वाईल्ड लाईफला आल्या मिस्टरांना घेऊन. मग ते मिस्टरांबरोबर त्यांचं तू मी काढतो का तू काढतो सुरू झालं. मग इकडे आल्यावर त्यांनी मिस्टरांना पण कॅमेरा घेऊन दिला. मग त्यांना पण कोर्स करायला लावला. हे एवढी पॅशन होती त्यांना आणि त्या अशा अचानक सोडून गेल्या. तर ती धडपडी जी होती डॉक्टर मनीषा जाधव त्यांच्या नावाने आपण ही ट्रॉफी ॲस्पायरिंग फोटोग्राफर म्हणून मैत्री रावतेला नायगावकर सरांच्या हस्ते देतोय. आणि अशी अपेक्षा करतो की ती लवकरात लवकर आपलं जे फर्स्ट प्राईज असतं ते घेण्यापर्यंत तिची प्रगती व्हावी. आणखीन एक बक्षीस आपण सुरू केलं होतं सुरुवातीपासूनच, लेडी फोटोग्राफर, ॲपॅक लेडी फोटोग्राफर. आणि आपल्याकडे बऱ्याचशा महिला फोटोग्राफीमध्ये आल्या. तिने सुरुवातीला सांगितलं की महिलांनी फोटोग्राफीत यावं याची सुरुवात प्रयत्न मी केला 2003ला. मला वाटतं तुमच्या लग्नामध्ये क्षितिजा कोळवणकर होती फोटो काढायला. तर म्हणजे तिथून ती सुरुवात झाली की महिलांनी. पण नंतर वाटलं की त्यांना पुढे आणण्यासाठी मग ते प्राईज कसं दिलं जातं तर संपूर्ण मार्काची सरासरी काढली जाते की बाबा तिला कुठल्या कुठल्या विषयात मार्क पडले. आता मला वेगळं सांगण्याची गरजच नाही की जेव्हा 4-in-1 प्राईज घेते तेव्हा ॲपॅक लेडी फोटोग्राफर पुन्हा गीता बडेच आहे. गीता बडेचे मिस्टर. हां, मोठी पिशवी घेऊन. आता आपण थोडक्यामध्ये ही बक्षिसं वाटली. त्याच्यामध्ये काल जे 2 जज होते त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली होती, पण ज्योती मॅडम काल नव्हत्या. तेव्हा त्यांना हे जजिंग करताना आलेला अनुभव. आणि काल पण मी सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर जज पुन्हा पुन्हा सापडत नाहीत, तेव्हा विचारून घ्यायचं. प्रश्न विचारायला कधी लाजायचं. मी ज्योती मॅडमकडे सगळ्यांचं पहिलं तर अभिनंदन ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांचंही. कारण मुळात कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा तो आपण स्वतःलाच एक मोटिवेट करत असतो. आपल्यासाठीच ती प्रेरणा असते की ते जिंकतोय का हरतोय हा प्रश्न नसतो, पण आपण पण काहीतरी करू शकतो आणि त्या स्टेप्सपर्यंत आपण जातो हेही खूप असतं. मला जेव्हा जजिंग करण्यासाठी सगळे आले होते फोटोग्राफ्स वगैरे, त्यावेळेला मी फक्त आधी 1दा 2दा 3दा कंटिन्यू फक्त बघितलं. एक फोटो म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक फोटो काहीतरी सांगत असतो. त्यानुसार कुणीतरी टेक्स्चर टिपलं आहे, कुणीतरी रंगसंगती टिपली आहे, कोणाचं तरी फ्रेमिंग खूप छान आहे, कोणाचा अँगल छान आहे, कोणीतरी एक अशी आपण म्हणतो ना की आपण डायग्नोज किंवा लाईन्स क्रिएट करतो, पॅटर्न क्रिएट करतो, ते बघितलं आहे सो प्रत्येकाच्या फोटोमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे जज करताना अर्थातच आम्हालाही थोडं कन्फ्युजन होतं की प्रत्येकाने आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी विचार केला आहे. शेवटी आपल्याला कॅमेरा ऑपरेट करता येतो, पण आपण त्यात म्हणतो ना नजर आपली असते फक्त. फोटोग्राफीची नजर असणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही, पण तुम्ही इकडे सगळे जे आहात ज्यांनी ही फोटोग्राफी केली आहे
मला ते आता समजा तुम्ही ते बघताय, ट्रॅव्हलचा जो फोटो बघताय, दोन्ही फोटो बाजूबाजूला आहेत, तुम्हाला त्याच्यात विमानाची सावली वगैरे दिसते खाली रोडवरती. ट्रान्सपोर्टचे सगळे प्रकार त्या एका फ्रेममध्ये आहेत. पॅटर्न पण आहे, सगळे प्रकारही आहेत, एक वेगळं टेक्स्चर पण आहे आणि रोड एअर सगळंच एकत्रितमध्ये. म्हणजे क्लिक करणाऱ्यांनी किती गोष्टींचा विचार करून क्लिक केला, किंवा ते जे कंपोजिशन आहे, फक्त एरोप्लेन आहे पण ते मध्ये आहे का, पण तो 1/3 आहे का, 3/4, म्हणजे प्रत्येक वेळेला ते आपल्या रूलमध्येच फोटो पाहिजे असं नसतं. पण कधी कधी फोटो स्वतःचा एक नियम तयार करतो, स्वतःची एक भाषा तयार करतो. त्याप्रमाणे काही फोटो खूप सुंदर पॅटर्नमध्ये बऱ्याच जणांनी खूप छान खेळलेत. मला आता हा शॅडोवाला सुद्धा आहे ना, बसलेली व्यक्ती आहे किंवा खूप त्याची एक परिस्थिती, त्याची मनस्थिती सगळंच दर्शवतं. एका लेवलला फक्त तो फोटो नाही राहत, ते सुकलेलं झाड, त्याची सावली, त्याच्या खाली असलेला तो एकांत, एखाद्याच्या हातात काही लिहायला गेलं तर खूप काही लिहू शकतो असं आहे ते. किंवा तुम्ही सगळ्याच फोटोमध्ये सेलिब्रेशन आहे किंवा ट्रॅव्हल आहे, ते ज्यांचे चारीच्या चारी फोटो आपण पाहिले. सो नो डाऊट प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक वेगळेपणा तर नक्कीच आहे. लाईटचा वापर सगळ्यांनी खूप छान कॅप्चर केला आहे. बऱ्याच जणांच्या याच्यात रंगसंगती पण छान खुलून दिसते. हा पहिलाच फोटो जो आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना गोल्डन मेमरी आई आणि मुलाची, तो ॲक्च्युली तो गोल्डनपणा पण तो ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये सुद्धा तो सुवर्ण किंवा तो सोनेरी म्हणतो ना, एक चमक दिसते त्या फोटोमध्ये. सो प्रत्येक फोटोची एक वेगळी स्टोरी आहे आणि सगळ्यांनी इतका सुंदर प्रयत्न केला की नंबर कसे काढणार आहेत माहिती नाही, आम्ही तर देतोय गुण. आणि लकीली असं झालं की बेस्ट ऑफ फोटो जेव्हा मलाही रिझल्ट बघायला मिळाला त्यावेळेला असं झालं की खरोखर खूप छान छान कॉम्पिटिटर होते आणि त्यातून ह्या सगळ्यांचे एक्झिबिशन लागले. ही तुमच्या सगळ्यांसाठी खूप बेस्ट मेमरी असणार आहे की पहिलं आपल्याला असं मिळतं ना काहीतरी अवॉर्ड किंवा अरे माझा फोटो एक्झिबिशनमध्ये लागला, हे सुद्धा खूप प्रेरणादायी तर असतंच आठवण, पण इथेच थांबायचं नाही, याच्याही पुढे अजून बेस्ट देत राहायचं. कारण हे असं कधीच नाही होणार की झाली तो तुझी फोटोग्राफी, हां मी झालो फोटोग्राफर कधीच होत नाही. नेव्हर एंडिंग लर्निंग प्रोसेस असते ती. आपल्याला कॅमेरा ऑपरेट करता येतो, आपण फोटोग्राफर झालो किंवा हां झालं माझं हे पूर्ण झालं असं आपलं क्षेत्रच नाही आहे. त्यामुळे कीप डुईंग आणि अशीच सुंदर सुंदर प्रत्येक वेळेला समोरची जी वस्तू दिसते ती क्लिक करताना आपण लोकांना ह्यातून काय सुंदर दाखवू शकतो ना, याचा क्लिक करताना विचार आपल्याच डोक्यात येऊ शकतो ॲज अ फोटोग्राफर. लग्नाची असू दे, फंक्शनची असू दे, किंवा आता हे तर सगळं खूप पेशन्सवालं काम आहे, पण ओव्हरऑलच फोटोग्राफी करताना आपण भावनात्मक पण होतो आणि विचारही करतो आणि लोकांना आपल्या नजरेतून काय सुंदर आहे, जग किती सुंदर आहे हे दाखवतो. सो ऑलरेडी देवाने तुम्हाला इतकी छान म्हणजे हे वरदान दिलेलंच आहे आणि फक्त छंद म्हणून जपताय ना त्यालाही थोडंसं आता पुढे सरकवा गाडी. म्हणजे आपले फोटो फक्त एक्झिबिशन पुरतेच लागावे किंवा एखाद्या कॉम्पिटिशन पुरतेच करावे एवढं नका थांबू. स्वतःची अख्खी गॅलरी भरेल एक्झिबिशनने इथपर्यंत टार्गेट ठेवा. सो सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट पुढच्याही जर्नीसाठी. आणि या दोघांमुळे ही संधी मिळाली आहे, पण अशी कुठलीही संधी सोडू नका. जिथे जिथे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो करत राहा, अदरवाईज म्हणजे हे थांबवू नका एवढंच म्हणेन मी. आणि कधीच फोटोग्राफर झालो इथे फुलस्टॉप देऊ नका, करत राहा. थँक्यू. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. मला 25 वर्षे झाली. 99 साली माझा पहिला गव्हर्नमेंटचा डिप्लोमा झाला फोटोग्राफीचा. तेव्हा गव्हर्नमेंटचा जो पहिला कोर्स ओपन झाला त्यावेळेला 12 जणांची बॅच होती, 2च मुली आणि 10 मुलं, हा तेव्हा रेशिओ होता. आणि त्याच्यानंतर मग सिनेमॅटोग्राफी किंवा ॲज अ लाईट बॉय म्हणून काम करत होती. तेव्हा तर ट्रकमधनं लाईट्स आले, लोडिंग अनलोडिंग फिटिंग, म्हणजे गळ्यात रुमाल घालून सगळंच. पण तुम्ही जेव्हा बेसिक गोष्टीपासून तुमचा पाया मजबूतच हवा आणि जे मेन मूळ टेक्निक फोटोग्राफीचं आहे ना तेच तुम्हाला पुढे सिनेमॅटोग्राफी किंवा अजून पुढच्या सगळ्या तुम्हाला कुठेही प्रवास करता येतो. फोटोग्राफीमध्ये पण कितीतरी आज गोष्टी आहेत, फूड फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, इंटिरियर, आर्किटेक्चरल, मेडिकल, कितीतरी. पण लोक फक्त अच्छा फोटोग्राफर अच्छा बड्डे बिड्डेचे काढता का, ही काहीतरी एक इमेज बनवून ठेवली आहे, तेवढंच नाही आहे ते.
आता तुम्ही या छोट्या छोट्या सर मगाशी बोलले मॅक्रो फोटोग्राफी करतात किंवा वाईल्ड लाईफ करतात. सो तुमचा मेन बेसिक पक्क ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी वर्ष पुढे जात जाल तेवढं ते तुमचं आपोआप डेव्हलप होत जातं. कारण तुम्हीच तुमच्यामध्ये नेहमी शोधत राहता. तुम्ही एकाच ठिकाणी हां मी आता माझ्या हॉलमध्ये बसले तर विंडोतनं रोज सूर्यास्ताचा येणारा लाईट पण आहे ना मी रोज क्लिक करते. पण माझा नेहमीचा क्लिक प्रत्येक वेळेला वेगळा असतो. कारण एक्झॅक्टली कारण त्या सूर्याची दिशा येणारा मग मी कधीतरी फक्त लाईट अँड शॅडोचा खेळ आहे ना नेव्हर एंडिंग आहे. तुम्ही किती क्लिक कराल तेवढं कमी आहे. सिनेमॅटोग्राफी फक्त फिल्मची असते असं नाही. सिनेमॅटोग्राफी सिरियलपासून तुम्ही ॲड फिल्म आणि फिल्म लाईन तिन्ही क्षेत्र असतात. मी मराठी सिरियलपासून म्हणजे प्रतिमा कुलकर्णींची झोका प्रपंच त्या सिरियलला असिस्ट होते. हां म्हणजे त्यावेळेला असं होतं आणि तेव्हा पण कसं पहिला फोकस पुलर छायांकन म्हणजे तुमचं सिनेमॅटोग्राफीला तुम्ही छायांकन पण चित्रपटाचं वेगळं सिरियलचं वेगळं ॲड फिल्मचं वेगळं डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म्स हे तुमचे परत आणखीन वेगळे प्रकार आले. मला लकीली सगळ्या ह्याच्यामध्ये काम करायला चान्स मिळाला. न्यूज लाईनची वेगळी फक्त व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी ह्या दोघांमध्ये गल्लत करायची नाही. तुम्ही व्हिडिओग्राफी शिकलात तर व्हिडिओग्राफीच करा. मग म्हणजे लग्नाची व्हिडिओ शूटिंग करून तुम्ही मी सिनेमॅटोग्राफी करतो चुकूनही नाही. सिनेमॅटिक फिल्म करणं म्हणजे मी सिनेमॅटोग्राफर झालं असं नसतं. नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात. मगाशी ह्याने शब्द उच्चारला कॅन्डिड फोटोग्राफी. कॅन्डिडसाठी मी माझं वाक्य छापून आलेलं आहे. आय कॅन्डिड यू कॅन्डिड दॅट इज नॉट कॅन्डिड. असं माझं मत आहे. कॅन्डिड हे जन्म घेतात. कॅन्डिडचा मराठी अर्थ आहे विस्मयकारक क्षण. ते कोणी सांगून नाही काढू शकत. नाही ते नाही तो विषय पूर्ण वेगळा आहे. सॉरी आय एम डिस्टर्बिंग लिटिल बिट पण मला आता चंदीगड सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. या आणि त्यांना फ्लाईट पकडायची. तर हे एक्सप्लेन हाताच्या ह्याच्यामध्ये काय झालं थोडासा वेळ तुमचा घेणार आहे आणि मग आपण शेवटाकडे वळणार आहोत. गोष्टी जे सुरुवातीला सांगितलं गोष्टी सोप्या झाल्यामुळे मग कोण फॅशन फोटोग्राफर झाला कोण पोर्ट्रेट करतो कोण वेडिंग करतो. म्हणजे वेडिंगचं मार्केट आज अक्षरशः खराब झालेलं. म्हणजे फोटोग्राफी करण्यापेक्षा ड्रामा खूप झालेला. म्हणजे कधी कधी वाईट इतकं वाटतं ना मी वेडिंगचं काम करायचं सोडून दिलं. कारण ते 5 आणि 10 हजारासाठी हातात कॅमेरा धरून दिवसभर उभं राहायचं त्याची व्हॅल्यू होत नसेल तर उपयोग काय. फॉलोवर आहेत का किंवा तुमचं पेज तुमचं काही आहे का सोशलवरती पेज किती फॉलोवर आहेत याच्यावर फोटोग्राफरला जज केलं जातं. ही आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे त्याचं काम बघायचं नाही पण तुमचं इन्स्टावर फॉलोवर किती आहेत किंवा किती लाईक्स मिळत आहेत तुमच्या फोटोला. मग 25 वर्षाचा अनुभव तिकडे तुमचा खड्ड्यात गेला अशी सिच्युएशन आहे आता. नाही सिच्युएशनपेक्षा मार्केट जे आहे ना आताच्या ह्यांना जी मगाशी सरांनी सुरुवातीला सांगितलं ते अशा उंच उंच इमारती ती अक्षरशः अशी अवस्था झाली कला क्षेत्राची. आजच्याच पेपरला मला वाटतं कालचं वेव्हचं जे झालं कार्यक्रम चालू आहे 4 दिवस बँड्रा रेक्लेमेशनमध्ये त्याच्यात आमिर खाननेच म्हटलं की आता पुढे AI टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला कलाकार नसला तरी चालेल आमचं शूटिंग होऊ शकतं. नाही पण त्याच्यातला संपूर्ण लेख वाचा. त्याच्यावरती आजच्या आधी पण एक लेख आला होता आणखीन कोणीतरी लिहिलं होतं की तुमच्या आपल्या पंतप्रधानांनीच त्याचं भाषण केलं होतं की हे सगळं तंत्रज्ञान आम्हाला हवं आहे पण कला क्रीडा नृत्य हे कलाविष्कार जे इथून निर्माण होतात ते नष्ट होता कामा नये. हे वेव्हजमध्ये त्यांनी सांगितले तुम्हाला यूट्यूबला ऐकायला मिळेल त्यांचं भाषण की हे सगळं करा. म्हणजे त्या एवढ्या म्हणजे जिकडे सगळं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं माध्यम आहे तिथे आपल्या सरांनी हे मोदी सरांनी ते सांगितलं की हे मरू देऊ नका. आमचा हा उद्देश ह्याच्यामध्ये तोच आहे आणि म्हणून एक वेगळा प्रकार आपण केलेला असतो की स्पर्धेत भाग घेतला म्हणजेच तो चांगला फोटोग्राफर आहे का
किंवा त्याला बक्षीस मिळालं म्हणजे तो चांगला फोटोग्राफर आहे का, असं कधीच नसतं. बक्षीस ही पावती असते आणि ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी स्फूर्ती असते, की त्यांना वाटलं पाहिजे. जसं मगाशी मी बडे मॅडमचं उदाहरण दिलं की मला बक्षीस कसं मिळत नाही, मला सेकंड मिळतं, फर्स्ट मिळतं. जसं आमची रेणुका मॅडम आहेत, वाघ दिसल्याशिवाय तिचं समाधान होतच नाही. ती 4 वेळा लाईट टूर करेल. कारण माझा ताडोबाचा अनुभव आहे. मला वाटतं ताडोबा तिने 2-3 वेळा केलं. वाघ दिसल्यानंतर तिचं मन शांत झालं. नाही, ही जी स्फूर्ती आहे ना, फोटोवर कला काय करते, आपल्याला स्फूर्ती देते. हा कार्यक्रमात सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट वाटते की आता एवढे सगळेजण हा विषय ऐकायला बसतात. आणि म्हणून फोटोग्राफी, चित्रकला, नृत्य ह्या कुठल्याही कलेमध्ये नाव कमवा. पण ना आताचा जो काळ आहे ते आता जी लहान मुलं यंग काम करणारे आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आता 2च लोक टिकतील, एक इकडे एक इकडे, मधलं काही राहणार नाही. करेन तर अतिशय उत्तम, नाहीतर मी आपलं हातगाडी ढकलतो तेच बरं आहे. मधल्याला कोणी विचारणार, आपल्याला जे काय करायचं ते जगावेगळं काहीतरी मालव. आणि ह्याचं दुःख जे आहे माझ्या मनात ते मी शेवटचं तुम्हाला बोलून दाखवतो की भारतातून मी जर इथेच बसलेल्यांना विचारलं की मला 5 नटेंची नावं सांगा, 5 नटांची नावं सांगा, फटाफट सांगते. पण 5 फोटोग्राफरची नावं सांगा, 5 चित्रकारांची नावं सांगा, मला नाही वाटतं कोणाला पटापट 5 नावं सांगता येत. हे असं का, हे चित्र बदललं पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा शिकवतो फोटोग्राफी, आम्हाला स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे हेनरी कार्टियर, फादर ऑफ फोटोग्राफी ॲन्सेल ॲडम, हेच का शिकवायला लागतं. पोर्ट्रेट फोटोग्राफी युसुफ कार्श, आमच्याकडे कोण नाही का. मग आता डिजिटलमुळे खरं म्हणजे ही संधी आहे की आताच्या मुलांनी ह्याच्यामध्ये स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं पाहिजे. आता तुम्हाला जेव्हा मी म्हणून आपले विषय असतात ना, हे तुम्ही लक्षात घ्या की हे विषय कनेक्टेड असतात. मैत्रिणीने 2 मला वाटतं पंट्यांचं चित्र काढलं ना सेलिब्रेशनमध्ये. हा थॉट आहे. 100 दिवे नाही जात, हे 2च आहेत ना पंट्या, रांगोळीच्या बाजूला 2 पंट्या, मग ते पण सेलिब्रेशनच आहे. का तिला ट्रॉफी मिळाली? कारण हा विचार खूप महत्त्वाचा असतो. आता पुढचे विषय तुम्हाला येतील तेव्हा तुम्ही त्याच्यावर विचार कराल तर तुम्हाला दिसेल येत्या काळामध्ये तेच विषय तुमच्या पुढे निसर्गात उभे राहणार आहेत. नर्सिस फर्नांडिस. ते जे चित्र आहे ते इतकं आवडलं की आपण सगळ्या एका अशा वल्नरेबल पोझिशनला आहोत आणि युद्धजन्य स्थितीमध्ये तो पाकिस्तानचा पंतप्रधान किंवा तो काय म्हणतो की आम्ही आण्विक अस्त्र असलेले लोक आहोत, ॲटम बॉम्ब आमच्याकडे आहे. म्हणजे कुणाला काय डोक्यात जर वेड गेलं, वेड जाऊ शकतं, वेडेच आहेत ते. त्यांनी जर काय केलं तर जगाचं काय राख रंगू. आपण एकदा नागासाकी आणि याच्यामध्ये ते बघितलेलं आहे आपण. तर मला ते असं खूप असं काहीतरी सगळं मुळापासून सगळं जळून खाक झालं आहे, त्याचे सांगाडे उरलेत. पण तरीही कुठून तरी सूर्य उगवतोय, कुठून तरी फिनिक्स पक्षासारखा आहे, असं काहीतरी माझ्या डोक्यात ती कविताच जागी झाली. मॅडम तुमचे धन्यवाद, तुमचे धन्यवाद. आता आपल्याकडे इथे उपस्थित असलेल्यांना कोणाला ह्या कार्यक्रमाबद्दल काही मत व्यक्त करायचं असेल, काही सूचना द्यायच्या असतील तर मला नेहमी सांगतो की तुम्ही बोला, की हे आम्ही फक्त एका बाजूने बोलत राहण्याचा हा कार्यक्रम नाही आहे, हा देवाणघेवाण झाली पाहिजे. तेव्हा हात वर करा बघू पटकन, म्हणजे मी माईक देतो त्याच्याकडे. कोणाला बोलायचं आहे? जो उन्होंने फ़ोटो सिलेक्ट किया उसके बारे में 1 मिनट बोलना चाहता हूँ. ये फ़ोटो आगरा का है और हम लोग आगरा फ़ोटोग्राफी के लिए गए थे. वहाँ हमारे एक मेंटर साथ में थे, तो उन्होंने ये सीन देखा दूर से ही, उन्होंने बोला क्लिक कर लो. हमने क्लिक कर लिया, पर उसी टाइम वो आदमी उठ के चला गया. सो उन्होंने जो बताया क्लिकिंग में जो
उनको शेडो पसंद आया, शेडो में आदमी बैठा हुआ पसंद आया, तो वो नहीं होता था तो फोटो का पूरा इफेक्ट अलग होता था। मतलब जैसे जैसे बोलते कि बताया उन्होंने कि 1 सेकंड का जो टाइमिंग रहता है वो सेकंड में निकाला, और जो भी फोटोग्राफर लोगों ने, तो वो उसका वो रहता है। और आपके वजह से देखो मुझे वहाँ से मिला, मतलब मेरा मेंटर ने मुझे बताया और हमने ये फोटो निकाला। टायमिंगवर खेळतो ना, टाइम हां, प्रचंड त्याच्यावरच असतं, फोटोग्राफर जास्त टायमिंगवरच खेळतो बस टाइमिंग। आता अभी का क्या होता ना सर, जनरेशन पहले क्लिक कर लेते हैं, अरे वो एडिट में सब देख लेंगे, Yes. सब एडिट में ओरिजिनल काहीच नाही राहिले। हां, नहीं कर सर। और इसमें एडिट भी ज़्यादा नहीं किया, ब्लैक एंड व्हाइट किया जेवढे कुछ। सिलेक्ट हाँ, बऱ्यापैकी ना, Yes, I- सी प्रेजेंटेशन जितना चाहिए उतना ही हम उतना ही edit। कलर करेक्शन भी नहीं, उतना Yes। ही एडजस्ट। पर अभी क्या हो रहा है ना, कोई भी क्लिक करता है, अरे काला आया फोटो, अरे एडिट में हो जाएगा ब्राइट, सो डजंट मैटर, एक्सपोजर लाइट वाइट कुछ नहीं होगा तो भी चलेगा, ऐसी सिचुएशन है। Yes। और अदरवाइज टाइमिंग पे आप अगर उस टाइमिंग पे क्लिक नहीं करोगे तो वो मोमेंट कैप्चर करना, Yes। वो अभिषेक सेहरा उठाते हुए नहीं मिलता तो और ये जो फोटो आपने सिलेक्ट किया है वो मतलब हम लोग रनिंग बोट में जा रहे थे, फास्ट बोट में, और ये अंटार्कटिका का फोटो है। तो वहाँ एकदम ठंडी हवा रहती है, फिर भी 1 सेकंड में क्लिक कर लिया तो मिला नहीं मिलेगा इसका। थैंक यू। सेकंड बहुत Yes, मैटर करता है, वो आपको क्लिक बढ़िया मिल जाता है। आणखीन कोणाला बोलायचंय? फ्रॅक्शन ऑफ सेकंडवरती तुम्ही जे बोललात, मला एक इन्सिडन्स आठवतो। मी आणि रस्किनबाई हेच आम्ही दोघं जण सुंदरबन्सला गेलेलो। सुंदरबनला आम्ही बोटीतून जात असताना आम्हाला लकीली, म्हणजे जनरली कोणाला वाघ दिसतच नाही तिथे, आम्हाला लकीली वाघ दिसला आणि आम्ही 4 जण होतो, नाही हम लोग 5 जण थे, तर आम्ही 5-6 जण होतो आणि वाघ दिसला म्हणून सगळे त्या बोटीजवळ, म्हणजे बोटीच्या कठाड्याजवळ येऊन कॅमेरा घेऊन उभे होते आणि एका स्पॉटला त्या वाघाने म्हणजे थोडंसं पाणी होतं मधी, त्यांनी ह्या बाजूला जंप घेतली आणि फॅन्टॅस्टिक जंप घेतली आणि आम्ही 7 जण होतो, त्यातल्या 6 जणांना तो फोटो मिळाला, मला एकट्यालाच नाही मिळाला। त्याचं कारण असं झालं की आधीची मुवमेंट मी बस मोडवरती खटखट मारली आणि द मोमेंट तो जंप केला ना, तेव्हा माझी ती मुवमेंट 2 सेकंडच थांबली। तर फ्रॅक्शन ऑफ सेकंडने किती, म्हणजे परत आता ती ऑपॉर्च्युनिटी मला कधी मिळेल आय डोंट नो, बट एनिवे दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक मुवमेंट। पण खरंच होतं ते, ती मुवमेंट एकदा गेली की गेली, आपल्याकडनं तो क्लिक। आणखीन कोणाला काय बोलायचंय? पटापट सांगा, आपल्याला कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे। मग नंतर बाहेर पडल्यानंतर अरे मला बोलायचं होतं असं नको वाटायला। नाही, प्रश्न नाही पडत हे चांगलं आहे, पण पडायला पाहिजेत। आणि हा उपक्रम मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगेन की हा जो वेगळ्या पद्धतीने आपण चित्रकला आणि फोटोग्राफी एकत्र आणतो एकाच विषयावर, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा। म्हणजे पुढच्या स्पर्धेकरता जे लोक भाग घेतात, ह्या वर्षी संख्या का कमी झाली मला आश्चर्य वाटलं। सेलिब्रेशन सारख्या सब्जेक्टमध्ये फक्त 25 एंट्र्या होत्या, काय जस्ट सिलेक्ट करणार, रँक तरी काय देणार? बरं, सेलिब्रेशन एवढा सोपा विषय होता, घराघरात वाढदिवस तरी कमीत कमी होतोच ना, पण का विचार करणे? आता हे पुढचे विषय येतील तेव्हा निदान त्याच्यावर विचार करा। आणि ना त्या माझी गुरु आहेत विशाल भेंडे, ते त्यांचं वाक्य होतं की तुमचा फोटो गुगलवर सापडला नाही पाहिजे। म्हणजे मी काढलेला फोटो चांगला कसा आहे तो गुगलवर सापडला नाही पाहिजे। ते तुम्ही सब्जेक्ट तिकडून फॉलो करायला जाता। आणि मगाशी ज्योती मॅडम ज्या म्हणाल्या, तुम्ही कल्पना करून बघा, आताच्या जुन्या लोकांना माहिती आहे सुरुवातीला 120 mm कॅमेरे होते, 12 फोटो निघायचे एका रोलमध्ये, आणि लग्नाची फोटोग्राफी 5 रोलमध्ये आटपायची, म्हणजे 60 फोटो। ज्यांच्याकडे जुने अल्बम असतील त्यांना माहीत असेल 10 रोलची ऑर्डर म्हणजे 120 फोटो, म्हणजे बापरे किती।
10 रोल, केवढी मोठी ऑर्डर मिळाली वाटत. रिसेप्शनची रांग बघितली की रोल आहे किती उरले ते बघायला लागायचं. अरे रांग एवढी उरली आणि एकच रोल उरला. हा, म्हणजे रोल किती, 2 रोल. तेव्हा एकही फोटो वाया घालवायची परमिशनच नव्हती. त्याच्यामुळे जो पण फोटो क्लिक करा तो यायलाच पाहिजे. नाही नाही, लग्नाच्या फोटोला वाया गेला तर मला परत कोण उभा करतील काय? खरंच आणि दिसत नव्हतं ना. नाही ना, काहीच नाही दिसायचं जोपर्यंत निगेटिव्ह. जोपर्यंत डेव्हलप करून येत नाही तोपर्यंत दिसत नव्हतं. म्हणजे मला एक्सपोजर परफेक्ट पाहिजे, म्हणजे पाहिजे, ती फ्रेम आली पाहिजे म्हणजे आली. पण आता जे बदल कसे होत गेले, म्हणजे थोडीशी एक गोष्ट सांगतो की लग्नाच्या फोटोग्राफी म्हणून या गोष्टी कशा घडतात. एक कुंकू पिक्चर आलं होतं जुनं. ते कुंकू चित्रपटामध्ये एक ग्रुप लागलेला असतो आणि ती बसलेली असते हिरोईन तिथे, आणि कोणतरी आतून हाक मारतो, तर ती म्हणजे आता मी हलणार नाही, मी फोटोला बसले. कारण त्या फोटोग्राफर सांगायच्यात हलू नको, कारण फिल्म स्लो होत्या, हल्लं तर शेक येणार, त्याच्यामुळे म्हणून हलू नको. मग आपण ते पासपोर्ट काढायला जातो, आता ती सवय गेली आपली, तर फोटोग्राफर आपला असा बसवतो, अशी मान करतो, असं करतो आणि मग हलो स्टडी. पण आता हे डिजिटल आणि ISO तर अजूनही मला कदाचित तुम्ही सांगू शकाल, हे आता एवढे 1,00,000 ISO पर्यंतचे कॅमेरे आले. आम्हाला नेहमी असं शिकलो आहे आम्ही की 100 ISO वरती पिक्चर आला तर ते सगळ्यात जास्त चांगलं असतं. पण आता काळं यायला लागलं की सगळं वाढव ISO. कारण पण तुम्हाला एक मी गॅरंटेड सांगतो, जे लोक माझ्याकडे शिकले त्यांना माहिती आहे, मॅन्युअल मोडवरतीच आम्ही काम करतो आज पण, आणि कधीच प्रॉब्लेम येत नाही. आणि कॅमेरा हे एकच इक्विपमेंट. बरं, असं नाही की महागडा कॅमेरा घेतला म्हणजे मी चांगले फोटो काढेन. आमच्याकडे आता हे अर्चना वापरते बघा, हा 1100D सगळ्यात सुरुवातीचं मॉडेल आहे कॅननचं. किती 13, 14, 12 वर्ष झाली त्याला. पण आम्ही कमर्शियल शूट पण त्याच्यावर, कारण कॅमेरा फोटो काढत नाही ना. तुम्हाला सब्जेक्ट सगळ्यात पहिलं, काल कोणतरी मला विचारलं काय बघतात जजेस त्याच्यामध्ये, तर पहिला सब्जेक्ट बघतात, मग बाकीच्या गोष्टी येतात. कारण ते सगळं आपल्याला दिसलं पाहिजे, म्हणून आम्हाला जास्त फोटो काढावे लागत नाहीत, कारण ती पहिल्याची सवय आहे. मग उलटं होतं हल्ली लग्नामध्ये, ते 2000 काढतात, मग तुम्ही कसे 2000 नाही काढत. आणि म्हटलं 2000 फोटो बघायला, एका फोटोला सरासरी आपण कॅल्क्युलेट केलं तर 2000 फोटो बघायला किती वेळ लागेल. म्हणजे ते फोटो काय कधी बघून होत नाही. अल्बम तर आता ॲक्च्युली ही HP कंपनी का स्पॉन्सर करते त्याचं एक छोटंसं, या कंपन्या कशा मोठ्या होतात आपल्याला वाटतं. जसं हे अर्चनाचं छंद मित्र पुस्तक आहे, सर्व स्वच्छता अभियानमध्ये आम्ही मोदी सरांना पाठवून दिलं आणि खरंच ते शाळेला लागले. तसं अप्पा दुराई म्हणून संपूर्ण आशियाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत HPचे, त्यांचं एक आर्टिकल आलं होतं स्मार्ट फोटोग्राफीला. आणि मला ती घाणेरडी सवय आहे पहिल्यापासून की कुठे काय दिसलं की त्याला जाऊन डायरेक्ट भेटेल. ओळख बिळख मी कधी काढत नाही, मग काही गरजच नसते. नाही म्हणेल फार तर दरवाजा वाजवायला काय हरकत. मग ते त्यांनी नाही आर्टिकल लिहिलं, त्याच्यामध्ये इंडिगो मशीन जे आता आलं, त्या इंडिगोमध्ये 2 ग्रे शेड वाढवले, त्याच्यामुळे ते कलर्स खूप छान येतात. तर म्हटलं या माणसाने बरोबर लिहिलं आहे अप्पा दुराईने. मी त्यांना फक्त असं सांगितलं, आम्ही असं प्रदर्शन करतो, मग तुम्ही जर प्रिंट करून पाठवल्यात तर लोकांना कळेल प्रिंट केल्यानंतर कसं दिसतं. कारण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत फोटो प्रिंट करत नाही तोपर्यंत तुमचा फोटो चांगला आला आहे असं आपण म्हणूच शकत. कारण तो जो तुम्ही लॅपटॉपवर बघता, एक तर कॉम्प्युटर कॅलिबर करणं म्हणजे काय हे माहीत नसेल, त्यामुळे ते कलर करेक्शनच दिसत नाही. प्रत्येक लॅपटॉप वेगळा असतो, त्याला कॅलिबर करायचं असतं तर तुम्हाला ग्रे शेड्स करेक्ट मिळणार. पण आपण फोटो प्रिंट केलं ना की मग आपल्याला लगेच कळतं, हां बाबा माझं काय चुकलं आहे. त्यासाठी त्यांना आम्ही ते काही कॉन्टॅक्ट नाही, ओळख नाही, मग त्यामुळे ते मेल करा. मेल केलं सगळं काय आमचं म्हणणं होतं. डायरेक्ट गुरगावरनं फोन आला भटनागर म्हणून,
ते तुमचं काय एक्झिबिशन आहे ते तुम्ही चेन्नईला पाठवून द्या. मग आम्ही ते दरवेळेला सगळ्या प्रिंट चेन्नईला पाठवतो. चेन्नईवरून त्या प्रिंट होऊन येतात आणि मग इकडे ठाण्यात लॅमिनेशन होतं. मी जे तुम्हाला नेहमी सांगतो ज्या भाग घेणाऱ्यांना, अरे लवकर द्या रे, लवकर द्या रे, लवकर द्या रे. आता तुम्ही कल्पना करा, आपले तर क्लोजिंग डेट आहे 31 ऑगस्ट. किती वेळ आहे हातामध्ये. पण या वेळेला सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत फोटो येत नव्हते. आणि मग ते कधी कधी वाटायला लागतं की पण ते नाही म्हणता, आमचा ते मुस्ती आहे, ती जिरलेली नाही अजून. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत सोडत नाही त्यांना मागे लागून. हे कर रे, पाठव रे, होईल रे करत राहायला लागतं. पण त्यातूनच नवीन नवीन लोक पण यामध्ये येतात. आणि यावेळेला तर खूप छान दिसलं की नुजत मॅडमनी एवढी मेहनत घेतली चित्रकारीचं, तिचं खरं कौतुक केलं पाहिजे. नाही कसं एक मिनिट इकडे, नुजत आणि तुझी मुलगी दोघी, म्हणजे आजच्या लोकांना पण माहिती होईल की आपल्या ती मुलगी 12 वर्षाची आहे आणि तिची ही 2 पेंटिंग आहेत. तिचा फोटो आहे बघा तिकडे, एक खालचं एक आणि तिकडे जे सोनेरी एक. हां, ही हिची आहे. आणि बरं, आपण नेहमी कारणं देतो, म्हणजे वाईट वाटून घेऊ नको बोलतो, ते चांगल्यासाठी सांगतो की तिची हेल्थ बरोबर नव्हती. मैंने विनायक में ये टाइम पार्टिसिपेट कर ही नहीं सकती हूँ, मैं हॉस्पिटल का खर्चा करके थक गई हूँ. आता पण मला ते पायाला ते बँडेज बांधून येत. आणि एवढं सगळं हे पॅशन म्हणतात त्याला, जे वेड म्हणतात ना. आणि हे नुसती कल्पना करा की एवढं सगळं हे पुण्यावरून इकडे आणायचं आणि परत हे पुण्याला घेऊन जायचं. Yeah, I have just done the painting, but the motivation was because of her. मतलब इन्होंने वो 2 पेंटिंग सिर्फ इसलिए बनाया ताकि मैं अपनी पेंटिंग रीस्टार्ट करूँ and I can participate in the gallery. I couldn't do in the contest, but yeah, she made sure that every day I need to pick up my brush, at least 2-3 strokes, whatever it is, but I will be doing it. So last 1 month, hats off to her. आता समारोप करताना सगळं रामायण महाभारत छान सगळं जग बघून आल्यानंतर बरंचसं सगळं असं नाही. आत्ता गेल्या महिन्यात माझी मुलगी आली होती. मी कोइंबतूरला उतरलो फ्लाईटनं आणि तिथनं मदुराई, मीनाक्षी टेम्पल, रामेश्वरम, तुमचं तिरुवनंतपुरमचं पद्मनाभ टेम्पल, त्यानंतर गुरुवायूरचं ते देऊळ, हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे जगातली आश्चर्य, पिसाचा मनोरा 2-3दा बघितला, अमुक तमुक वगैरे सगळं बघितलं. पण आपला देश किती सुंदर आहे, फक्त आपल्याकडे त्याचं नीट जतन केलं जात नाही असं मला. म्हणजे मी जेव्हा सांस्कृतिक पुनर्रचना कमिटीवर होतो, समितीवर, त्यावेळेला सगळं महाराष्ट्राचा सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा सगळ्याच्या नोंदतो. पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा ते सांस्कृतिक धोरण एक प्रकाशित झालेलं, त्याच्यावर आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. तर तेव्हा जे स्कूलच्या काही मंडळींना बोलवल्यानंतर तिथं ती काही चित्र ही अशी डंप केलेली, एकावर एक ठेवलेली अशी तिथं आहेत असं त्या लोकांनी सांगितलेलं. म्हणजे इतकी आपल्याकडे कलेच्या संदर्भामध्ये एक अनास्था आहे आपल्या सामान्य व्यक्तीला. आता संबंध मुंबई ही इतक्या 10 कोटी लोकांची आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती आर्ट गॅलरीज आहेत. तो एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी गावी गेलं तर एखादी आर्ट गॅलरी असावी की नाही. हे जे आत्ता या व्यक्तीनं इतक्या वर्षाचा जो संपन्न असा फोटोग्राफीमधला अनुभव आहे, त्याच्यातलं जे काही सगळं सांगितलं ते काय फक्त मुंबईकरांचाच त्याच्यावर हक्क आहे का? महाराष्ट्राच्या छोट्या तालुक्यामध्ये
लासलगाव आहे, आणखीन कुठं चांदवड आहे, किंवा तुमचं करूळ असं काहीतरी गाव आहे, तिथल्या सगळ्या लोकांना एखादी आर्ट गॅलरी छोट्या गावामध्ये त्या म्युन्सिपाल्टीचं जर तुम्ही हॉस्पिटल, तुम्हाला सांस्कृतिक हॉस्पिटल आरोग्य लोकांचं करणं ही जर तुमची जबाबदारी आहे, तर सांस्कृतिक आरोग्य जे आहे ते सांस्कृतिक आरोग्यासाठी पण ते जे तुम्ही लोक जे टॅक्स भरतात, सगळे पैसे भरतात, त्याच्यातनं काही जी रक्कम आहे ती अशा सांस्कृतिक याच्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर, मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये असं काहीतरी असायला पाहिजे. प्रत्येक वॉर्डमध्ये आमच्या नगरसेवकांनी इथे भेट द्यायला पाहिजे. आमच्या नगरसेवकांनी, आमच्या आमदारांनी यांनी इथे येऊन एक दिवस भेट द्यायला पाहिजे. हे काय करता तुम्ही? हे त्यांच्या सगळ्या याचा संबंध भारताच्या अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जे जे काही घडतंय त्याला ते सरकार पण जबाबदार असतं. मला स्वतःला असं वाटतंय, मी एके ठिकाणी गेलो आणि त्या आत्ता दक्षिणेतल्याच एका देवळामध्ये गेलो. म्हटलं देऊळ केव्हा बांधलं, केव्हापासून हे याची निर्मिती कशी झाली, काय झाली, याच्याबद्दल एखादं पुस्तक आहे का तुमच्याकडे हिंदीमध्ये? असं तर म्हणे हिंदीमध्ये नाही. मग म्हटलं इंग्रजीमध्ये आहे का? तरी त्या म्हणल्या नाही. म्हणजे तिथं जर तमिळ किंवा मल्याळममध्ये असेल एखादं पुस्तक, मला माहीत नाही, असं नाही. पण हे जे सगळं आहे पाश्चात्य देशांमध्ये पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जाता, मी आता अनेक वेळा अनेक ठिकाणी गेलेलो आहे, बहुतेक सगळं युरोपियन देशामध्ये दरवेळी जातो तर शेंगेन व्हिसा घेऊनच जातो. पण इतकी म्युझियम्स वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे त्या अमेरिकेत आम्हाला त्यांनी काहीतरी $30 घेऊन त्या तुमचं आता मला आठवत नाही, तिथे ते चाचे लोक जे दरोडे कसे घालतात, त्या पेट्या, ते दोरखंड वगैरे, त्याचं एक मोठं $30 देऊन ते काहीतरी प्रदर्शन होतं. आणि एलेच्या त्यांनी आम्हाला ते पासेस दिले होते, तुम्हाला सांगतो. तर असं पण प्रदर्शन मी वेगळ्या विषयावरचं मी बघितलेलं आहे. आपल्याकडे आपल्या समाजामध्ये हे जतन करण्याचं, या सगळ्याचं वय केव्हा निर्माण झालं, कसं निर्माण झालं, याच सगळ्या कलाकृतीतून असं होत 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 की एकदम ते लिओनार्दो द विंची किंवा आणखीन अमुक तमुक रोमला, त्या व्हॅटिकनमध्ये गेल्यानंतर तुम्ही असं वरती ती सगळी चित्र वगैरे बघता. अनेक ठिकाणी काय 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 जगामध्ये केवढी म्युझियम्स आहेत. पण आपल्याकडे येताना एक बडोद्याला गायकवाडीमध्ये, कोल्हापूरला राजवटीमध्ये औंधचं एक म्युझियम आहे आपल्या पंतप्रतिनिधींचं. तिथे काही काही त्या एक जहांगीराची काठी आहे मला वाटते, तिथे एक सोन्याची एक थाळी आहे, ती रोज वितळवून त्याच्यामध्ये जेवण करत असत. म्हणजे औंधला तुम्ही जे बघता ना ते काहीच बघत नाही. तिथल्या क्युरेटरला जाऊन तुम्ही जर तुमची पुण्याच्या कमिशनरची, कलेक्टरची परमिशन घेऊन तुम्ही जर तो दरवाजा आहे, तो जर दरवाजा उघडून तुम्ही आत गेलात, तर दिल्लीच्या त्या लोक जेव्हा मोजदाद करायला आले होते तेव्हा ते म्हणले, हे याची मोजदाद किती रुपयामध्ये करणं आमच्या याच्या पलीकडचं आहे, असं आत खजिना ठेवला आहे. पण एखाद्या गोडाऊनमध्ये जसं माल भरतात ना तसं ते ठेवलं आहे. हो, तुम्हाला सांगतो, इतकं वाईट, इतक्या वेदना होतात, तुम्हाला सांगतो. औंधचं तुम्ही गेलात का कधी? तुम्ही त्या आतला तो जो दरवाजा उघडून तुम्ही खरंच आत जा. तर मी असे सगळे हे मोठे लोक, सगळे लेखक, आपले व्यंगचित्रकार मोठे पार्ल्याला राहायचे ते होते, म्हणून त्यांच्यासाठी तो माणूस 40 किलोमीटर सातारवरनं स्कूटरवरनं क्युरेटर तो आला होता आणि त्यानं ते दरवाजा उघडून दिला आणि ते बंदुका घेऊन ते सगळे उभे होते. कारण करोडोच्या पुढे अब्जावधी किमतीचा तो सगळं सामान आहे, तुम्हाला सांगतो. तर हे जतन करण्याचं आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे नाही आहे. याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन, ज्याला शब्द वापरतात, ते आपल्याकडे कुठे नाही आहे. आणि मी जेव्हा अनेक ठिकाणी जातो, मी दरवर्षी जातो, आता 20 वर्ष जर जवळजवळ जातो, मी 2-3दा तरी त्या ट्राफल्गर स्क्वेअरच्या तिथे जाऊन, ते जे नॅशनल गॅलरी आहे तिथे जाऊन आत त्याची तुमच्या हे खुर्चीवरचं फुलांचं चित्र असलेले ते कोण, ते सगळे तो हॉलंडमधला त्याचं खूप कोण, अशा चित्रकारांच्या एक 23 नंबरच्या ह्याच्यात, 24 नंबरच्या ह्याच्यात. माझे आता स्मरण थोडंसं कमी होत चाललं आहे, त्यामुळे मला एकदम नाव आठवत नाही. पण हे सगळं जे काय आहे ना, आपल्याकडे एवढे लोक होऊन गेले, पण त्याचं कुठेही असं धूळ खात पडतं. मला इतकं वाईट वाटतं, तुम्हाला सांगतो.
तर माझी हीच विनंती आहे की आपल्याकडच्या धनंतर लोकांना कुठेतरी गावातल्या कोणतरी शासनाला नाही जमलं, यांना नाही जमलं, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या गावातले जे कोणी आहेत त्यांचं एखादं त्या विसे खांडेकरांचं हे उभं केलं आहे शिरोड्याला, तिथं कशी एक खांडेकरांचं स्मारकाचं त्यांचं जे जे काय होतं ना ते सगळं तिथे जतन केलं आहे. हे असं प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी जतन करणं जे आपला इतिहास आहे ना ते, नाही तर कोण काय होते कुणाला काय माहिती आहे तुम्हाला. मी खरंच या सगळ्यातून एक आपण घरी काय घेऊन जायचं, घरी काय सांस्कृतिकता ठेवाय हो, नाही तर काय हे कुठनं जॅकेट कुठनं लंडनमधनं घेतलं, हे कुठं घेतलं, वस्तू कुठे घेतल्या, वस्तूला कोण विचारतं. कला नावाची गोष्ट चिरंतन आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये हजारो वर्षांचा वारसा. त्या अजंठ्याच्या त्या ह्याच्यामध्ये कोण लोक राबले असतील, कोण त्या छिंदीनं सगळं त्यानं उलटं करून ते सगळं काय कोरलं असेल. अहो त्या याच्यामध्ये तुम्ही बघा मदुराईचे ते खांब आहेत आणि ते 10-20 फुटाचे 10 फुटाचा असा दगडाचा असा पाटा आहे, तो तुम्हाला सांगतो, तो त्या ह्याच्यावर केला. हे कुठल्या राजवटीमध्ये केव्हा झालं असेल. तुम्ही 10 आश्चर्य म्हणतात. मी वेरूळचं लेणं कसं खोदलंय बघा. तर गोबम देगलूरकर डेक्कन कॉलेजचे मूर्तिशास्त्रातले विद्वान म्हणून, तर ते मला म्हणले की म्हटलं काय आश्चर्य आहे. म्हटलं वेरूळचं लेणं आश्चर्य. ते म्हणाले ते वर्ल्ड बुक WHO का याचे लोक आले होते, ते म्हणले इट इज रिअली म्हणे असं हे आश्चर्य आहे म्हणून. ते म्हणले आश्चर्य हे नाही, वेरूळचं लेणं हे जगातल्या 8 का 10 वैशिष्ट्यांमध्ये नाही, हे आश्चर्य आहे म्हणे, हे आश्चर्य. तर इतका जो आपला स्वाभिमान, आपलं जे चुकीचं आहे ते सगळं चुकीचंच आहे, पण जे आहे ज्याला जगाला आपण आवाज देणारी अशी संस्कृती आपल्या कामं झाली आहेत. ते गोपुरण वगैरे बघितलं ना, मी खरंच सांगतो, मी माझी मुलगी आता लंडनवरनं येते म्हणून ती मला भारत बघावं लागतो. गेल्या वर्षी आम्ही ते तुमचं सूर्यमंदिर कोणार्कचं ते बघितलं, थक्क होता तुम्ही, तुमची वाचा बंद होते. तुम्हाला सांगतो इतका हा ग्रेट देश आहे. हे सगळं जे काय राजा रविवर्मांपासून त्यांच्यापासून जे सगळं आहे ते काहीतरी ग्रेट आहे. आणि हे तुम्ही कलेचा वारसा, तुम्ही कलेचं जाण काहीतरी लोकांमध्ये निर्माण करत आहात. तुम्ही हे काही कुठल्याचा स्वतःच्या तुमच्या स्वार्थासाठी हे करता अशातला भाग नाही. हे कले नाव डॉक्टरांचं सगळं काम ठीक आहे, किराणा मालवाल्याचं काम ठीक आहे, त्याचं काम ठीक आहे, पण त्यापेक्षा कलेच्याच प्रांतात कोणी काय करत असेल तर ती माझ्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला मी वंदन करतो. धन्यवाद. आता ज्यांना ट्रॉफी मिळाल्या त्यांनी इकडे यायचे, त्या सगळ्यांचा एक फोटो घ्यायचा आहे. बक्षिसं मिळाले सगळे एका